युद्धाच्या छायेत अडकलेले भारतीय, बंद विमानतळ, सततचे हवाई हल्ले आणि अशा परिस्थितीत सुरू आहे भारताचं मोठं रेस्क्यू मिशन ऑपरेशन सिंधू. नमस्कार, मी अदिती आणि तुम्ही पाहताय जरा हटके. अमेरिका इराण संघर्षामुळे मध्य पूर्वेतील परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत चालली आहे. अनेक देशांनी आपले नागरिक बाहेर काढण्यास सुरुवात केली असून भारतानेही मोठ्या प्रमाणावर रेस्क्यू ऑपरेशन सुरू केले. भारतीय वायुसेनेच्या सी ग्लोब मास्टर या विशेष मिलिटरी ट्रान्सपोर्ट विमानाच्या मदतीने अडकलेल्या भारतीयांना सुरक्षित बाहेर काढलं जातंय. या मिशनमध्ये सहभागी असलेल्या एका अधिकाऱ्याने सांगितलं की इराणमधील अनेक मोठे विमानतळ सध्या बंद आहेत. मात्र काही रनवे आपत्कालीन वापरासाठी सुरू ठेवण्यात आले आणि त्याच मार्गाने भारतीय नागरिकांना बाहेर आणण्याचं काम सुरू आहे. अधिकाऱ्यांच्या मते सर्वात मोठी भीती त्या 24 तासांची होती, ज्यावेळी कोणतंच विमान उड्डाण करू शकत नव्हतं. सततचे हवाई हल्ले, अनिश्चित परिस्थिती आणि बंद हवाई क्षेत्र यामुळे परिस्थिती अत्यंत धोकादायक बनली होती. मात्र भारतीय प्रशासन, दूतावास आणि सैन्याच्या समन्वयामुळे हे ऑपरेशन सुरू ठेवणं शक्य झालं. दरम्यान ऑपरेशन सिंधू अंतर्गत भारतीय वायुसेनेची विमानं आणि नौदलाची जहाजं दोन्ही सज्ज ठेवण्यात आली आहेत. काही नागरिकांना थेट विमानाद्वारे बाहेर काढलं जातंय, तर काहींना समुद्री मार्गाने सुरक्षित स्थळी हलवलं जातंय. फक्त भारतच नाही तर कझाकस्तान सारख्या अनेक देशांनीही आपले नागरिक बाहेर काढण्यासाठी चार्टर्ड विमान पाठवलेत. काही देशांनी लष्कर विमानांचाही वापर सुरू केलाय. अमेरिकन नागरिकांना बाहेर काढण्यासाठी तुर्की मार्गाचा वापर होत असल्याची माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे भारतीय वायुसेनेचे सी ग्लोब मास्टर विमान अत्यंत शक्तिशाली मानलं जात आहे. हे विमान 200 पेक्षा जास्त जवान किंवा मोठ्या प्रमाणावर मदत साहित्य वाहून नेऊ शकतं. टँक, ट्रॅक आणि हेलिकॉप्टर सारखी जवजर साधनं वाहून नेण्याचीही त्याची क्षमता आहे. दरम्यान पुण्यामध्ये हवाई मार्गाने भारतीय नागरिकांची दुसरी खेप पोहोचली आहे. या खेपेत 30 जणांचा समावेश आहे. त्यामध्ये लहान मुलं, महिला आणि वृद्ध नागरिकांचा समावेश आहे. काही जण वैद्यकीय उपचारासाठी परत आणले गेले. या नागरिकांमध्ये महाराष्ट्र, कर्नाटक, केरळ, गुजरात, तेलंगणा, तमिळनाडू, राजस्थान, बिहार, ओडिशा, पश्चिम बंगाल आणि आसाम मधील लोकांचा समावेश आहे. 21 जणांना तेल अवीव प्रशासनाच्या मदतीने सुरक्षित बाहेर काढण्यात आलं, तर 6 जणांना तेहरानमधून स्थलांतरित करण्यात आलंय. म्हणजेच युद्ध हजारो किलोमीटर दूर असलं तरी त्याचा परिणाम आता भारतीय नागरिकांच्या सुरक्षतेवर थेट दिसायला लागलाय आणि अशा परिस्थितीवेळी भारताचं ऑपरेशन सिंधू अनेकांसाठी जीवनदान ठरतंय. आता या सगळ्या मुद्द्यावर तुम्हाला काय वाटतंय कमेंट करून नक्की सांगा आणि अशा जरा हटके कहाण्यांसाठी जरा हटकेला आता सबस्क्राईब करा.